नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या पुढे आज एक नवीन माहिती सादर करत आहे. आणि माहिती आहे प्रेम म्हणजे काय. प्रेम हे कोणावर करावं, प्रेम हे कोणामध्ये असतं. कारण की प्रेमाची ही जी भाषा आहे ती फार मोठी आहे आणि फार मोठी व्याप्ती आहे. ती आतापर्यंत कोणीही प्रूव्ह करू शकत नाही. बरेच जण डायलॉग मारतात, मी तुझ्यावर फार प्रेम करतो आणि मी आकाशातील चंद्र तारे तोडून आणीन, परंतु ते शक्य नसतं. तर मला असं म्हणायचंय की प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. मातेवरील प्रेम, आई वडिलांचे प्रेम, भाऊ बहिणीचे प्रेम, वडिलांचे प्रेम, पती पत्नीचे प्रेम, मित्र मैत्रिणीचे प्रेम. त्यानंतर कोणीही कोणावरही प्रेम करू शकतं. जे लोक प्रेम करत नाही ते लोक कधी सुखी राहत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट जिंकताना प्रेमाने जिंकावी. रागाने जिंकता येत नाही. राग आणि भीक माग असं म्हटलं जातं. परंतु प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती सर्वत्र मिळू शकते. तुम्ही कोणतीही गोष्ट प्रेमाने मिळवू शकता, पण रागाने नाही. कारण रागाने हा घातच होत आलेला आहे. परंतु आपण म्हणतो की प्रेमामुळे, कारण की प्रेम हे आंधळ सुद्धा असतं. प्रेमामुळे घात झालेले आहेत, जुळलेले आहेत. तुम्ही पिक्चर बघितलाय सायरा. प्रेमामुळे काय घडत नाही, नुकसान सुद्धा होतं. म्हणून प्रेम हे एक क्षणभंगूर आहे असं सुद्धा म्हटलं जातं. तर मला असं म्हणायचंय की प्रेम, पवित्र प्रेम कोणतं असतं. आई वडिलांचे प्रेम पवित्र असतं, भाऊ बहिणीचं प्रेम पवित्र असतं, नवरा बायकोचं प्रेम पवित्र असतं. कारण की पवित्र प्रेम म्हणजे भक्ताने देवावर केलेलं प्रेम, देवाने भक्तावर केलेलं प्रेम. प्रेमाची फार मोठी उपमा आहे. माया, ममता, आपुलकी यामध्ये प्रेम दडलेलं असतं. जर तुम्ही देवावर भरपूर पूजा करत असता, जर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवत असाल, त्याची पूजा करत असतील, तर ते तुमचं देवावरील प्रेम आहे. आणि देव तुम्हाला प्रत्येक वस्तू देतो. ज्या गोष्टी पाहिजे त्या अपेक्षित असतात त्या सर्व देतो. परंतु देव आपल्याला दिसत नाही. म्हणजेच काय की देवाची तुमच्यावर फार मोठी आपुलकी आहे, प्रेम आहे, माया आहे, ममता आहे. तर मित्रांनो, प्रेमाविषयी भरपूर काय सांगता येतं. तर मला असं म्हणायचंय, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दुसऱ्याशी प्रेमाने बोला, त्यांना प्रेम द्या. प्रेम कसं असतं, माणसाचं माणसावर प्रेम असतं, कुत्र्याचं कुत्र्यावर प्रेम असतं, डुकराचं डुकरावर प्रेम असतं, गाढवाचं गाढवावर प्रेम असतं. म्हणजेच प्रेम हे कोणी कोणावरही करू शकतं. आता माणसे कुत्र्यावर सुद्धा प्रेम करतात, कुत्रा माणसावर प्रेम करतो. म्हणजे ते पाळतात, त्याची देखभाल करतात. प्रेम म्हणजे फक्त काही अलिंगन, किसिंग किंवा लैंगिक सुख नव्हे. तर प्रेम म्हणजेच काय की एक बायकोला तुम्ही गुलाबाचं फूल आणून दिलं तर ते सुद्धा एक प्रेम असतं. कारण की प्रेम म्हणजे फक्त अलिंगन नाही, वाईट भावना नाही, वासना नाही, तर चांगल्या मनाने एकमेकांना दिलेली भेट असते. म्हणून आपण एकमेकांना भेट द्या, ते सुद्धा प्रेमाचाच एक भाग आहे. प्रेम हे वाईट नसतं, त्याचा अर्थ काढणं वाईट असतं. म्हणून आपण कधीही अर्थ वाईट काढू नका. प्रेम हे अनेक प्रकारचे असते, प्रेम हे अनेक प्रकारचे असते, पण प्रेमाची भाषा कोणीही जाणू शकत नाही. प्रेम हे आपल्या हृदयात असतं. प्रेमाचे अनेक प्रकार आहेत. अनेक लोकांनी प्रेमाच्या उपमा दिलेत. प्रेम हे प्रेमच असतं. माझं काही चुकलं असेल, माझ्या माता भगिनींनो, बंधूंनो, मित्रांनो, तर तुम्ही समजून घ्या, माफ करा. परंतु प्रेम हे प्रेमच असतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.